हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 15 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. दिशाने पारूला सगळ्यांसमोर असं डायरेक्टली तिच्या अंगावरचं ते व्हाईट हे असतं ते काढून टाकते आणि ओपन करते आणि म्हणते तुझी ना जी ब्रँड ॲम्बॅसेडर बनायची हौस आहे ना ती साथ जिरवते पूर्ण. तू बघतेस तू कशी ब्रँड ॲम्बॅसेडर बनते वगैरे अशी बोलत असते आणि तिला कानाखाली मारणं तेवढं तिथे आदित्य येतो आणि आदित्य एवढं जोरात तिच्या कानाखाली मारून देतो की बस विचारायलाच नको. आणि ती बोलते आदित्य तू कसं काय मला मारलंस? सासू मॉमनेच मला परमिशन दिलेली आहे की तिचं फोटोशूट करायचं. मग तो बोलतो की मला आईनेच पाठवलेलं आहे कारण पारू जरा एम्बॅरस्ड होती, बोलताना खूप घाबरलेली होती, त्यामुळेच आईने मला डबल विचार करायला लावला आणि मला आईनेच इकडे पाठवलेलं आहे. आणि बरोबरच आईने विचार केला आणि मला इथे पाठवलं तेच बरोबर आहे. मी महत्त्वाची मीटिंग सोडून इकडं आलेला आहे आणि तू हे करतेस अशा सगळ्या काही गोष्टी. एक मुलगी असून असं काही करायला तुला काहीच कसं नाही वाटलं? तुला माहिती आहे ना पारू कशी आहे? मग ती बोलते ती ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ना, मग त्यासाठी तिला सगळ्या अशा काही गोष्टी मॉडेल आहे ना ती, या सगळ्या काही तिला गोष्टी कराव्याच लागतील. हा चेहरा आईला आवडला होता म्हणून तर आपलं ती ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि आईला जशी हवी आहे तशीच आहे ना. याच्यावर जलस होती आहे का? ती बोलते तिचं आणि माझं काय कंपॅरिझन होईल? अजिबात कंपॅरिझन होत नाही आणि मी अजिबात तिच्यावर जळत नाही आहे. तिचं आणि माझं काहीच कंपॅरिझन नाही आहे, जळण्याचं काही रिझनही नाही आहे मला तिच्यावर. मग तो बोलतो की ठीक आहे तुला जळायचं नाही आहे ना, मग तू एक काम करायचं, उद्यापासून तू पारू व्हायचं आणि पारू दिशा होणार आणि बघूया मग कसं होतं ते. ती बोलते चॅलेंज मी हे करते स्वीकारते आणि जर चॅलेंज मी जिंकले तर काय देणार? तो बोलतो की या नवीन प्रोडक्टची तू ब्रँड ॲम्बॅसेडर असशील आणि पारूला मी काढून टाकेल. ती बोलते हा ठीक आहे चला उद्यापासून मी ब्रँड ॲम्बॅसेडर बनणार. इकडे सीन चेंज झालेला असतो. इकडे अहिल्यादेवी प्रीतमला बोलत असते की खूप छान प्रेझेंटेशन केलं, तू खूप आवडलं मला आणि तो लास्टचा जो प्रश्न आहे ना तू खूप जास्त तू चांगला सांभाळून घेतला. आणि मग प्रीतम बोलतो मी नाही, प्रिया मॅडमनी ती वेळ मारून नेली त्याच्यामुळे सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण मग प्रिया म्हणते नाही मॅडम, ह्या सगळ्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रीतम सरांनी पाहिलेलं आहे आणि प्रीतम सर खूप छान प्रोजेक्ट हँडल केलेला आहे. पारू आदित्यच्या रूममध्ये गेलेली असते आणि बोलत असते की मला हे काय करायचं नाही आहे कॉम्पिटिशन, मी देवी आईची सेवा करण्यासाठीच इथं आलेली आहे आणि हे मला काही नको, मला नाही पटत. मला आणि दिशा मॅडमला मला नाही हे करायचं. दिशा मॅडम माझ्याशी कसंही वागू दे पण आपण तसं काही करायचं नाही आहे. तुम्ही मला वाचवलं ते खूप जास्त आहे माझ्यासाठी, मला हे काय कॉम्पिटिशन नको आहे. मग आदित्य बोलतं ही कॉम्पिटिशन झालीच पाहिजे, तिला तिचा इगो खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी आपण ही गोष्ट करायलाच हवी आहे आणि ही गोष्ट मी करणारच आहे आणि माझ्या शब्दासाठी तरी तुला तयारच व्हावं लागेल. हे कॉम्पिटिशन तुला करावंच लागेल आणि मग दाखवून देऊ कोण चांगलं ब्रँड ॲम्बॅसेडर आहे म्हणून. आणि शेवटी मग खूप जास्त कन्व्हिन्स केल्यानंतर पारू तयार होते. डिझायनरला फोन केलेला असतो आणि बोलते की चांगल्यातला चांगला डिझायनर माझ्यासाठी हायर करा आणि ज्वेलरी आणि आउटफिट ते सगळं मला आत्ता 1 तासाच्या आत इथं आलं पाहिजे. जेवढी प्राईस लागेल तेवढी लावायला मी तयार आहे, फक्त लवकर पाठवा. त्या दामिनीला सांगते की खूप महाग सगळ्या काही गोष्टी घातल्या ना कुणीही सुंदर वाटू शकतं आणि त्यात मी तर खूपच सुंदर आहे. मग दामिनी म्हणते तिच्या मागे सगळं किर्लोस्कर आहे आणि तुझ्या मागे फक्त मीच आहे. तर ती बोलते की काही असू दे, मी या किर्लोस्कर एम्पायरला दाखवून देईल की दिशा म्हणजे काय आहे आणि मीच ब्रँड ॲम्बॅसेडर बनणार. हे तिला कॉन्फिडन्स दामिनीला देत असते. दामिनी हसत असते. दामिनी म्हणत असते बघ आता तुझ्या मनाने काय होईल ते. आणि अहिल्यादेवी वगैरे सगळे घरी येतात आणि सगळ्या माणसांना पाहून म्हणतात की प्रीतम म्हणतं हे काय आहे? तर मग आदित्य सांगतो की आपल्या इथे कॉम्पिटिशन होणार आहे आणि आई आणि बाबा तुम्ही मेन आहात, तुम्हालाच हे सिलेक्शन करायचं आहे. अहिल्याला बोलतो की आई तुला माझ्यावर विश्वास आहे ना, मी सगळं काही नीट करेल आणि सगळं झाल्यानंतर हे कॉम्पिटिशन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून देईल. मग अहिल्या बोलते की काय गरज आहे? तर बोलतो की आई आता वेळ नाही आहे प्लीज. ते मेकअप आर्टिस्ट हेअरस्टाईल वगैरे सगळे जे आलेले असतात ते तिथून निघून जातात दिशाचा मेकअप करण्यासाठी. ते सांगतो की पारू दिशा बनणार आहे आणि दिशा पारूचे कपडे घालणार आहे आणि त्या दोघींचं कॉम्पिटिशन होणार आहे. प्रीतमला सगळी गोष्ट आदित्यने सांगितलेलं असतं काय झालं असतं ते आणि ते ऐकून प्रीतमला खूप जास्त राग येतो. पण पारूने प्रॉमिस दिल्यामुळे त्याला काही बोलता येत नाही आणि तो बोलतो की हे कॉम्पिटिशन तूच जिंकायचं आणि तिला तोंडावर पडायचं. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब